शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरामध्ये पाहणी केली। गजापूर येथे शाहू महाराजांनीही पाहणी केलेली आहे। समाजकंटकांकडून केलेल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या परिसराची पाहणी करण्यात आली। शाहू महाराजांशी बोलताना काही महिलांना अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यांनी त्या ठिकाणी जात संवाद देखील साधलेला ही दृश्य आपण पाहतोय। शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरामध्ये ही पाहणी केली। गजापूर येथे शाहू महाराजांनी पाहणी केली तर समाजकंटकांकडून केलेल्या जाळपोळ आणि तोडफोडीची त्यांनी पाहणी केली। आपल्या व्यथा सांगताना काही महिलांना अश्रू देखील अनावर झाल्याचं यावेळेस पाहायला मिळालं। अडवण्याचा प्रयत्न केला नाही, अडवलेलंच आहे। काय वाटते ज्यावेळेस अडवायला पाहिजे होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना अडवलं नाही, अडवलं नाही, हे आता सगळं झालंय। आता पण काय जे काही लोक आहोत ते मदतीसाठी चालू आहे, म्हणून त्यांना अडवू नये असं आमचं मत सगळ्यांचं म्हणणं आहे। थोडे आपण विशाळगडावरती नुकसानग्रस्त लोकांना जे आहे ते मदत देण्यासाठी चालू आहे। पोलिसांची हुकुमशाही पाहायला मिळते। कोणाची हुकुमशाही अजून माहित नाही, हुकुमशाही वरपासून आहे। विशाळगडावरील अतिक्रमण काढा या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी चलो विशाळगडचा नारा दिला आणि या दरम्यान संपूर्ण विशाळगड असेल किंवा गजापूर गाव असेल यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आणि हल्लेखोरांनी अनेक घरं, दुकानं आणि प्रार्थनास्थळांवरती हल्ले केलेले आहेत। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आणि 2 दिवसानंतर या ठिकाणी आपल्याला तणाव पाहायला मिळते। हे घर आहे, एका स्थळासमोरचं घर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय इथं अजूनही जी स्थिती पाहतोय या ठिकाणी खरं तर घर पूर्णतः मोडलेलं आहे। या ठिकाणी सिलेंडर आहे ते टाकून स्फोट करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि या ठिकाणचे सगळे जे नागरिक आहेत ते आजही भीतीच्या छायेखाली गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर हा जो भाग आहे यामध्ये अनेक कुटुंब राहतात आणि आपला जीव वाचवायसाठी अक्षरशः हे शेतात पळून गेले होते, जंगलात पळून गेले होते। 2 दिवस ते जंगलात होते, न खाता पिता होते। आपण या स्थानिकांशी बोलूयात। दादा, काय सांगाल? खरं तर खूप मोठी या ठिकाणी तणावाची परिस्थिती होती। तुम्ही कसं जगला 2 दिवस आणि त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? जब ये चलो नारा लगा हुआ था, जो संभाजी रानी ने स्टार्ट किए थे चलो नारा विशालगढ़ के लिए, तो हमारे से कोई संबंध नहीं था। ये हमारा गांव गजापुर जो है, यहाँ पर आके कई तादाद में लोग आए थे। आई थिंक 2000, 3000, 5000 पब्लिक थे, कुछ पता नहीं हमको कितने पब्लिक थे। वो आए, हमारे घरों को तबाह कर दिया उन्होंने, हमारे इस पर बॉम्ब फेंका, सिलेंडर फोड़ा गया है, सारा चीज़ किया गया है। हमारी मस्जिदों को जलाया गया है, हमारी मस्जिदों के अंदर कारपेट जलाया गया, हमारे घरों को तबाह कर दिया गया है, सारा चीज़ उन्होंने बेकार कर दिया है। तो हमको यही प्रशासन से मांग है कि हमसे ये मांग है कि हमारे को बस हमारा मांग दिला दो, जो भी हो रहा है हमारे को बस हमारे हक का दिला दो। हमारे ये जो मस्जिद आप देख पा रहे हो, ये पीछे जो मस्जिद ये मेरे दादा ने खड़ी की थी, जिनका नाम है कासिम मोहम्मद सलाम, इन्होंने ये खड़ी की थी। आज हम उनके पोते हैं। आज हमको ये दिखाना है कि हम आज हमारे दादाओं ने जो खड़ा किया आज ये गिर चुकी है, आज ये नीचे आ चुकी है, इसकी तामीर हमको करना है। तो बस हम प्रशासन से ये मांग करते हैं कि जो भी जो नुकसान हुआ, हमारे गाँवों को नुकसान हुआ, हमारे घरों को नुकसान, हमारी गाड़ियों को नुकसान हुआ, ये हमारे सारा चीज़ हमको दिला दे। हमको जो है जैसा था वैसे हमको करा के दे दे। आजच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि इतर सगळे इंडिया आघाडीचे नेते आहेत, त्यांनी या संपूर्ण गजापुरातील जे नुकसानग्रस्त नागरिक आहेत त्यांची पाहणी केलेली आहे, विचारपूस केलेली आहे आणि त्यांना एक दिलासा देण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। मात्र आजही सगळे नागरिक तणावाच्या छायेखाली आपल्याला दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, गजापूर, कोल्हापूर। आम्ही अतिक्रममध्ये होतो काय? मग आमची ही मशीन तोडायची काय गरज? आमची घरादार तोडायची, आमची मेलेली माणसं कब्रस्तानात गाडलेले आहेत, मग त्यांची तोडायची काय गरज? आमचं पुनर्वसन धरणग्रस्त होता। आमचे सासरे बैलगाडीतून पाणी नेऊन तिथं उदरनिर्वाह करायचे। तिथून आम्ही झोपडीवरचा घर बांधलं आणि आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला लागलो तिथं। सर, मी दवाखान्यात गेले असता माझं पाठीमागं घर उद्ध्वस्त केलं, याची मला भरपाई आणि माझं पुनर्वसन करावं। ती मस्जिद तोडू नका म्हणत होते आम्ही, त्यांनी इथं बॉम्ब लावलेत आमच्या समोर, म्हणून ते पत्री उडाले म्हणून आम्ही चौघबाई पळाले तिकडेच। आमचे पाठी नंगी तलवार घेऊन ते पळालेत। लेडीज होती मस्जिदीवर अशी वार करत होती, शिवे मुस्लिम समाजाला शिवे देत होती। रानात पळवलं आम्ही, तिथं त्यांनी आम्हाला अडवलेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।